वेलकम फ्रेंड्स. आजच्या या सेशनमध्ये आपण रायटिंग स्किल डिस्कस करणार आहोत. रायटिंग स्किल स्पेसिफिकली काही अशा गोष्टी असतात ज्या कुठल्याही लँग्वेज मधल्या साहित्यातल्या गोष्टी असतील. काही कॉन्टेंट लिहित असतो आपण आणि तो लिहित असतो तो स्पॉन्टेनियस कधी कधी असतो, कधी अकॅडमिक्स असतो, कधी कधी नरेटिव्ह असतो, कधी कधी रिअल एक्सपिरियन्स वरती असतो आणि कधी कधी इमॅजिनरी असतो. तर आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला लेटर रायटिंग, स्टोरी रायटिंग, त्याच्यानंतर न्यूजपेपर रिपोर्ट रायटिंग, त्याच्यानंतर आर्टिकल्स रायटिंग असे काही गोष्टी आपल्याला लर्न करणं गरजेचं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण स्टोरी रायटिंग स्किल मधलं स्टोरी रायटिंग, कथा लेखन हे पाहणार आहोत. आता एक्झॅक्टली कथा लेखन किंवा स्टोरी रायटिंग हे काय असतं तर दिलेल्या मुद्द्यावरून सिलेबसमध्ये काही आउटलाईन दिलेली असते, काही पॉइंट्स दिलेले असतात. त्या पॉइंट्सच्या दृष्टिकोनातून त्या पॉइंट्सला कन्सिडर करून आपल्याला स्टोरी बिल्डअप करायची असते. त्याला एक अप्रोप्रिएट टायटल द्यायचं असतं आणि मोरल एंडने ती स्टोरी एंड करा. हा एक पार्ट असतो. दुसरा असतो कधी कधी इमेज दिलेली असते, त्या इमेजवरून स्टोरी बिल्डअप करायची असते. हाऊ टू राईट अन इफेक्टिव्ह अँड इंटरेस्टिंग स्टोरी. त्या ठिकाणी बघूयात की आउटलाईन दिलेली असते, त्या आउटलाईनच्या हेल्पनं मदतीनं आपल्याला स्टोरी राईट करता येते. दुसरं असतं गिव्ह अन अप्रोप्रिएट टायटल टू द स्टोरी अँड मोरल एंड. राईट अ स्टोरी युजिंग द पास्ट टेन्स. आता स्टोरी ही घडलेली असते ऑलमोस्ट आणि म्हणून ती स्टोरी पास्ट टेन्स मध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रायटिंग अ स्टोरी फ्रॉम हिंट्स. काही हिंट्सच्या आउटलाईनच्या माध्यमातून स्टोरी लिहिता येते. स्टोरी रायटिंग फ्रॉम इमेज. काही पिक्चर्स किंवा दृश्य दिलेले असतात त्याच्यावरून पण स्टोरी लिहिता येते. आता व्हाईल रायटिंग स्टोरी कीप रिमेंबर सम स्टेप्स लाईकवाईज. आता काही स्टेप्स असतात त्या लक्षात ठेवायच्या. नेमकं काय असतं, इट इज जस्ट अ स्पॉन्टेनियस रायटिंग. हे रायटिंग स्किल जे आहे ते स्पॉन्टेनियस असतं. आणि का असतं तर आपण विद्यार्थी ग्रामॅटिकली तो कसा लिहितो, त्याच्याकडचा व्होकॅब्युलरी तो कशा पद्धतीने यूज करतो, त्या डिस्क्रिप्शन्स मध्ये किती स्वीटनेस तो टाकतो हे चेक केलं जातं. अँड दॅट इज वाय रायटिंग स्किल इज अन इम्पॉर्टंट पार्ट. नाऊ बिगिनिंग. आता कुठलीही गोष्ट, स्टोरी किंवा कुठलीही कथानक बिगिन करायचं असतं तर त्याचं एक अप्रोप्रिएट प्रॉपर बिगिनिंग असणं गरजेचं आहे. कॅरेक्टर्स. आता त्याचं बिगिनिंग झालं की कुठलीही इमॅजिनरी स्टोरी असेल किंवा नरेटिव्ह मध्ये फिक्शनल असेल किंवा नॉन फिक्शनल असेल, म्हणजे सत्य घटनेवर आधारित स्टोरी असेल, त्या ठिकाणी कॅरेक्टर्स असतात म्हणजे पात्र. आता ही पात्र प्रत्येक स्टोरीमध्ये कधी कधी माणसं, जनावरं अशी पात्र असतात, तर ती पात्र खूप महत्वाची ठरतात. त्याच्यानंतर येतो प्लॉट. आता प्लॉट म्हणजे स्टोरी कुठे घडते, कुठल्या स्थानावरती घडते, मग प्लॉट हा बदलत राहतो. ओके. त्याच्यानंतर एक क्लायमॅक्स. आता एक प्रॉपर चाललेली गोष्ट, त्याच्यामध्ये कुठेतरी एखादा ट्विस्ट येतो, कुठेतरी टर्न येतो, कुठेतरी चांगली किंवा वाईट घटना घडते आणि त्या घटनेला क्लायमॅक्स म्हणून शो करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर एंड ऑर कन्क्लुडिंग विथ मोरल मेसेज. आता स्टोरी जी असते अकॅडमिक्स रायटिंग मधली ती मोरल एंडने कन्क्लुजन त्याचं असावं. आणि या सगळ्या पॉइंट्सच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही स्टोरी बिल्डअप करता त्यावेळेला तुमची स्टोरी अप्रोप्रिएट होते, दिलेल्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये होते. अराउंड 3 ते 4 पॅरेग्राफ मध्ये तुमची स्टोरी होते. देन वी हॅव एक्झाम्पल. आता एक फेमस रायटर आहेत, द फेमस रायटर अर्नेस्ट हेमिंग्वे. ही वॉज अमेरिकन फेमस रायटर आणि त्यांना एकदा असं चॅलेंज दिलं गेलं की तुम्ही यू couldn't write a story in 6 words but he delivered his story. फक्त 6 शब्दांमध्ये स्टोरी लिहायची. मग त्याच्यामध्ये त्याचा बिगिनिंग असावा, त्याच्यात कॅरेक्टर असावं, सेटिंग्स प्लॉट असावा आणि मग एंड असावा. लुक ॲट द एक्झाम्पल. मग आपण ती बघूयात काय स्टोरी आहे. फॉर सेल. टायटल बॉईज शूज नेव्हर ओर्न. बघा, विक्रीसाठी ही टायटल झाली ह्या स्टोरीची. नाव झालं लहान मुलांचे शूज कधीही परिधान केलेले नाहीत. इतकी अप्रोप्रिएट, फक्त 6 वर्षची स्टोरी आहे. याच्यावरती जर लिहायला गेलं तर खूप काही लिहिता येईल, परंतु एक मॉरल मेसेज याच्यातून सेंड केला गेलेला आहे. सो यू कॅन सी ऑल दिस इज अबाउट स्टोरी रायटिंग. सो ट्राय टू अंडरस्टँड इट फर्स्ट. लेट्स टेक सम एक्झाम्पल्स अँड प्रिपेअर युअर स्टोरी. इफ यू आर कम्फर्ट विथ युअर ग्रामॅटिकल झोन, then there would be no hesitation in your mind to write or to develop any writing skill within you. That's it. Thank you.